सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा खर्चिक राहील. अनावश्यक खर्च वाढल्यानं तुमची आर्थिक स्थिती थोडीशी कमकुवत राहील. व्यावसायिकांना काही फायदेशीर सौदे मिळतील, परंतु त्यांना अपेक्षित नफा मात्र मिळू शकणार नाही. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. जॉबच्या ठिकाणी तुमचे काही सहकारी तुमच्या विरोधात कट रचू शकतात. आर्थिक स्थिती तुमची कमकुवत असली तरी तुम्ही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी व्हाल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळण्यामध्ये घालवाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला असेल. भावनिक होऊन कुठलाही निर्णय आज तुम्ही घेऊ नका, अन्यथा तुमचा तो निर्णय चुकीचा ठरू शकतो आणि नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आज तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून तुमचे मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्ही ते जास्त काळ टिकवू नयेत. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम हे करावे लागतील आणि तरच ते यश मिळवू शकतील. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करू नका, कारण त्यामध्ये नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा व्यस्त राहील. तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कामासाठी तुम्ही धावपळ करण्यामध्ये व्यस्त असाल. आज तरुणांना नोकरी मिळण्यासंदर्भात चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास तुमच्यासाठी फायदा होईल. अचानक तुम्हाला आर्थिक लाभ झाल्यानं तुमचं मन आनंदी राहील. कार्यालयीन कामामध्ये निष्काळजीपणामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं फटकार सहन करावा लागू शकतो. जे लोक सहलीला जाण्याचा विचार करतायत त्यांनी त्यांच्या पालकांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैशांच्या व्यवहारामध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागेल. तुमचे दीर्घकाळापासूनचे वाद जे काही असतील ते आज मिटतील, परंतु तुम्हाला त्यामध्ये खूप मेहनत केल्यानंतरच यश मिळेल. आज तुम्ही स्वतःसाठी काही गोष्टी खरेदी कराल, ज्यामध्ये तुम्ही नवीन कपडे, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी वस्तू खरेदी करू शकता. तुमचा एखादा जवळचा मित्र वेळेवर मदत न करू शकल्यानं तुमचा विश्वासघात करू शकतो. तुमचे मूल असं कर्तृत्व काहीतरी करून दाखवेल, ज्यामध्ये तुमच्या कुटुंबाला गौरव मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असेल. तुमच्या पालकांच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल, कारण जर त्यांना कुठलाही आजार असेल तर आज त्यांच्या समस्या वाढू शकतात. एखाद्या कामामध्ये यश मिळाल्यानं तुमचं मन अस्वस्थ होईल, त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये थोडासा चिडचिडेपणा राहील. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याशी तुमचा वाद होऊ शकतो. तुमच्या एखाद्या मित्राला मदत करण्यासाठी तुम्हाला आज पैशांची व्यवस्था करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी आज उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगल्या बातम्या आज ऐकायला मिळतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील वातावरण हे उत्साही राहील. व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करत राहाल आणि ती पूर्ण केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ देखील बसणार नाही.
जर तुम्हाला मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा असेल तर आज ती पूर्ण होताना दिसतेय. तुमच्या प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या नात्यामध्ये एक नवीन आणि वेगळं वळण दिसू लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे कौटुंबिक जीवन हे खूप आनंदी राहील. घराबाहेर पडताना आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घेणं तुमच्यासाठी चांगले राहील. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांमध्ये आज खूप प्रेम असेल. पैशांचे व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला आज काळजी घ्यावी लागेल, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतं. गाडी चालवताना आज काळजी घ्या, अन्यथा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. एखाद्या जुन्या कारणावरनं तुमच्या जवळच्या मित्राशी भांडण होऊ शकतं. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. जर विद्यार्थी कुठल्याही परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील आणि तरच ते यशस्वी होतील. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल आणि तुम्ही त्या कार्यामध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी व्हाल. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यानं आणि सहकार्यानं तुम्ही तुमच्या अनेक समस्या सोडवण्यातही यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जर कामाच्या ठिकाणी काही समस्या येत असतील तर तुम्हाला अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस आनंदात जाईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन पद मिळू शकतं, परंतु तुमची प्रगती पाहून तुमचे काही शत्रू तुमचा हेवा मात्र नक्कीच करतील. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खास असणार आहे, कारण त्यांना त्यांच्या जोडीदाराकडनं एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. आज तुम्ही तुमच्या मित्रांना देखील भेटू शकाल. व्यवसाय करणारे लोक आज आनंदी असतील, कारण त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. जर तुम्ही कोणालाही उधार पैसे दिले असतील तर ते आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा व्यस्त राहील. तुम्ही तुमचं दीर्घकाळापासून प्रलंबित असलेलं घरकाम पूर्ण करण्यामध्ये व्यस्त राहाल. जर तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू केला तर त्यासाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला आज सामाजिक कार्य करावंसं वाटेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळतील, जे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील पसंत पडतील. आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेला असेल, परंतु कोणत्याही वादामध्ये तुम्हाला तुमचा राग नियंत्रित करावा लागेल, अन्यथा भांडणाची परिस्थिती उद्भवू शकते. जर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तर त्यामध्ये संयम राखणे हे तुमच्यासाठी चांगले राहील. तुमचे वडील आज तुम्हाला काही काम देतील जे तुम्हाला पूर्ण करावं लागेल, नाहीतर ते तुमच्यावरती रागावू शकतील. तुमच्या सासरच्या व्यक्तीकडनं तुम्हाला आर्थिक फायदा होत असल्याचं दिसतंय. राजकारणामध्ये हात आजमावू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. जर तुमचा मालमत्तेशी संबंधित काही जुना वाद सुरू असेल तर तो तुम्ही जिंकू शकता. तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तिला समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी तुमच्या जवळचा कोणीतरी सहकारी तुमचा विश्वासघात करू शकतो. लहान व्यापारी आनंदी असतील, कारण त्यांना अपेक्षित नफा मिळेल.
जर तुमच्या मुलाला करिअरमध्ये काही समस्या येत असतील तर नातेवाईकांच्या मदतीने त्या समस्या सोडवल्या जातील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.